दूध म्हणजे पूर्णान्न आहे असं आपण मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का? ठराविक वेळी दिलेले हेच दूध मुलांसाठी अमृताऐवजी विषासारखं काम करू शकतं. जर तुमचं मूल वारंवार आजारी पडत असेल, त्याला कफ होत असेल किंवा पोटाचे त्रास असतील, तर कदाचित तुम्ही चुकीच्या वेळी दूध पाजत आहात. आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक आई-वडिलांसाठी डोळे उघडणारा ठरेल. कारण आज आपण 5 परिस्थिती पाहणार आहोत, जेव्हा मुलांना दूध देणं टाळलं पाहिजे. 1. जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच दूध देणे. अनेक आयांना सवय असते की जर मुलाने जेवण अर्धवट सोडलं आणि जेवण नीट जात नसेल, तर ते म्हणतात, बरं जाऊ दे, थोडंसं का जेवलायस ना, मग आता 1 कप दूध पी म्हणजे तुझं पोट भरेल. किंवा काही जण जेवताना मध्ये मध्ये दूध पाजतात. पण ही सर्वात मोठी चूक आहे. याची 2 कारणं आहेत. 1. पोषक तत्वांचा अभाव. अन्नामध्ये जे लोह असतं ते दूध शरीरात शोषू देत नाही, कारण दुधात कॅल्शियम भरपूर असतं. जेव्हा कॅल्शियम आणि आयर्न एकत्र पोटात जातात तेव्हा कॅल्शियम वरचढ ठरतं आणि तुमच्या मुलाच्या शरीराला अन्नातून मिळणारं लोह मिळत नाही. यामुळे मुलामध्ये रक्ताची कमतरता जाणवू शकते. 2. पचन बिघडते. जेवण पचायला वेगळा वेळ लागतो आणि दूध पचायला वेगळा. दोन्ही एकत्र आल्यावर जठराग्नी मंदावते, ज्यामुळे मुलांना गॅसेस, पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. महत्त्वाची टीप: जेवण आणि दूध यामध्ये किमान 2 तासाचे अंतर असायलाच हवे. दूध हे स्वतःमध्ये एक पूर्ण जेवण आहे, त्यामुळे त्याला जेवणासोबत जोडू नका. 2. खोकला किंवा कफ असताना दूध देणे. जेव्हा मुलाला सर्दी होते किंवा छातीत कफ साठतो तेव्हा आपलं पहिलं काम काय असतं? आपण म्हणतो, अरे बाळाला थोडं गरम दूध पाजा, ज्यामुळे बरं वाटेल. पण मित्रांनो, हीच ती वेळ असते जेव्हा दूध फायद्याऐवजी नुकसान जास्त करते. याचं शास्त्रीय कारण काय? दूध हे निसर्गतः कफवर्धक आहे. म्हणजेच दूध पिल्यामुळे शरीरात नैसर्गिकरित्या चिकटपणा वाढतो. जर मुलाच्या छातीत आधीच कफ साठलेला असेल आणि वरून तुम्ही त्याला दूध पाजलं तर तो कफ अधिक घट्ट आणि चिकट होतो. यामुळे काय त्रास होऊ शकतो? मुलाला श्वास घ्यायला त्रास होतो, रात्री झोपताना खोकल्याची उबळ जास्त येते, घशात घरघर आवाज येतो आणि कफ बाहेर पडायला खूप वेळ लागतो. मग काय करावं? जोपर्यंत मुलाचा खोकला पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत दूध पूर्णपणे बंद करा. त्याऐवजी कोमट पाणी, काढ्या किंवा सूप द्या. जर दूध द्यायचंच असेल तर त्यात हळद आणि सुंठ पावडर टाकून अगदी थोड्या प्रमाणात द्या, जेणेकरून त्याचा कफवर्धक गुणधर्म कमी होईल. 3. फळांसोबत दूध देणे. विरुद्ध अन्न. मित्रांनो, आपण मुलांना हेल्दी वाटावं म्हणून आवडीने बनाना शेक किंवा दुधात सफरचंद, चिकू कापून देतो. पण आयुर्वेदानुसार फळ आणि दूध एकत्र खाणे हे विरुद्ध अन्न मानले जाते. याचे दुष्परिणाम काय होतात? 1. पचन संस्थेत विषारी घटक. जेव्हा दूध आणि फळे, विशेषतः आंबट फळे आणि केळी एकत्र येतात तेव्हा पोटात गेल्यावर त्यांचं स्वरूप बदलतं. यामुळे शरीरात आम तयार होतात, जे मुलांच्या पचनशक्तीला कमकुवत बनवतात. 2. त्वचेचे आजार. दूध आणि फळांचे हे मिश्रण वारंवार दिल्यास मुलांच्या त्वचेवर खाज येणे, रॅशेस सुटणे किंवा भविष्यात ॲलर्जी होण्याचा धोका असतो. 3. कफ आणि सर्दी. केळी आणि दूध एकत्र घेतल्याने शरीरात कफ खूप वेगाने वाढतो. महत्त्वाची टीप: जर तुम्हाला मुलाला फळं द्यायची असतील तर ती स्वतंत्रपणे द्या. फळ खाल्ल्यानंतर किमान 1 तासाने दूध द्या. अपवाद फक्त आंबा आणि खजूर यांचा आहे, जे दुधासोबत चालू शकतात, पण इतर फळांपासून दुधाला लांबच ठेवा. 4. पोटदुखी, उलट्या आणि जुलाब होत असताना. जेव्हा मुलाला उलट्या होतात किंवा त्याचं पोट दुखत असतं, जेव्हा आपल्याला काळजी वाटते की मुलाच्या पोटात काहीच गेलं नाहीये, तो अशक्त होईल, अशा वेळी आपण त्याला बळजबरीने दूध पाजायला प्रयत्न करतो. पण पालकांनो, हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. याचं कारण काय? दूध पचायला खूप जड असतं. जेव्हा मुलाची पचन संस्था आधीच बिघडलेली असते तेव्हा दूध पचण्यासाठी शरीराला खूप ऊर्जा लागते. उलट्या होत असताना दूध पिल्याने पोटात दही तयार होतं आणि ते पचण्याऐवजी पुन्हा उलटी वाटे बाहेर पडतं. यामुळे मुलाला जास्त थकवा येतो. यामुळे होणारे नुकसान: उलट्याचं प्रमाण वाढू शकतं. जर जुलाब होत असतील तर दुधामुळे ते अधिक वाढतात, कारण अशा वेळी शरीर लॅक्टोज पचवू शकत नाही
अशा वेळी काय करावं? दूध देण्याऐवजी मुलाला ORS पाणी द्या, नारळ पाणी द्या किंवा लिंबू सरबत द्या, जेणेकरून त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहील. पोट पूर्णपणे शांत झाल्यावरच हळूहळू दूध सुरू करा. 5. मासे किंवा मीठ असलेल्या पदार्थानंतर दूध. हा मुद्दा ऐकून कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल, पण ही एक शास्त्रीय आणि आयुर्वेदिक सत्यता आहे. जर मुलाच्या जेवणामध्ये मासे किंवा मीठ असलेले जड पदार्थ असतील तर त्यानंतर किमान 3 ते 4 तास मुलाला दूध देऊ नका. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. 1. त्वचेचे विकार. मासे आणि दूध हे दोन्ही प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत, पण त्याची पचन प्रक्रिया पूर्णपणे भिन्न आहे. हे दोन्ही एका पाठोपाठ शरीरात गेल्याने रक्तामध्ये दोष निर्माण होऊ शकतो. याचा परिणाम म्हणून मुलाच्या अंगावर पांढरे डाग, खाज किंवा ॲलर्जी यांसारखे त्वचेचे विकार उद्भवू शकतात. 2. पोटातील विषबाधा. मिठाचे पदार्थ आणि दूध एकत्र आल्यावर पोटात गेल्यावर त्याचं रासायनिक स्वरूप बदलतं, ज्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. महत्त्वाची टीप: मुलांना रात्रीच्या जेवणात जर तुम्ही मीठ असलेले पदार्थ, उदाहरणार्थ खिचडी, पराठा दिले असतील तर लगेच दूध पाजू नका. झोपण्यापूर्वी अर्धा ते 1 तासाचा गॅप नक्की ठेवा. 1. रात्री झोपताना दूध देण्याची योग्य पद्धत. अनेक आया मुलांना झोपेतच दूध पाजतात किंवा दूध पिल्यावर लगेच झोपतं. नुकसान: यामुळे दुधातील साखर दातांवर साचून राहते आणि लहान मुलांच्या दातांना कॅव्हिटी कीड लागते. यावर नर्सिंग बॉटल कॅरीज म्हणतात. टीप: दूध पिल्यावर मुलाला 2 घोट पाणी प्यायला द्या किंवा त्याचे तोंड स्वच्छ पुसा. 2. साखर की गूळ. दुधाची शक्ती वाढवण्यासाठी आपण त्यात साखर टाकतो. टीप: साखरेऐवजी खडी साखर किंवा गुळाची पावडर वापरणे कधीही उत्तम. पण लक्षात ठेवा, गरम दुधात गूळ टाकला तर दूध फाटू शकतं, म्हणून दूध कोमट झाल्यावर गूळ टाकावा. 3. दुधासोबत बिस्किट देणं टाळा. हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. नुकसान: बिस्किटांमध्ये मैदा, साखर आणि प्रिझर्वेटिव्ह असतात. दुधासारखा मैदा खाल्ल्याने मुलांचे पोट साफ होत नाही आणि त्यांना बद्धकोष्ठाचा त्रास होतो. टीप: दुधासोबत बदाम, अक्रोड किंवा घरगुती मखाणे द्या. 4. म्हशीचं दूध की गाईचं दूध. लहान मुलांसाठी नवीन गाईचं दूध सर्वोत्तम मानलं जातं, कारण गाईचं दूध पचायला हलकं असतं आणि मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी फायदेशीर असतं. म्हशीचं दूध जड असतं, त्यामुळे मुलांना सुस्ती येऊ शकते. प्लास्टिकच्या बाटलीचा वापर थांबवा. जर तुमचं मूल अजूनही बाटलीने दूध पीत असेल तर प्लास्टिकऐवजी स्टील किंवा काचेची बाटली वापरा. प्लास्टिक गरम दुधामध्ये रसायन सोडू शकतं, जे मुलाच्या आरोग्यासाठी घातक आहे. तुमच्या मुलाला दुधात काय मिसळून द्यायचं तुम्हाला आवडेल? चॉकलेट पावडर की ड्राय फ्रुट्स? कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, दूध हे मुलांसाठी अमृतच आहे, पण ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं दिलं तरच. या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि आपल्या मुलाला निरोगी ठेवा. तुम्ही तुमच्या मुलाला दूध कोणत्या वेळी देता हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ प्रत्येक आईपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणाकडून नकळत ही चूक होणार नाही. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद.